मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये कुंभमेळा आढावा बैठक पार पडली। त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी निधी कमी पडू न देण्याचा निर्णय। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यूपी प्रमाणे कायदा तयार करणार, मेळा प्राधिकरणाचीही चौकशी स्थापना मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। कुशावर्त तीर्थाचे पाणी बघून फडणवीसांकडून नाराजी व्यक्त। कुशावर्त तीर्थाचे पाणी स्वच्छ करण्याच्या फडणवीसांनी दिल्या सूचना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या मनोहर गार्डन येथे उपस्थित। शहरातील युवा उद्योजकांसोबत संवाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकमध्ये घेतलं त्र्यंबकेश्वराचं दर्शन। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंदिरात पूजा। एकीकडे औरंगजेबाची कबर खोदणार असं म्हणायचं आणि दुसरीकडे तैमूरची विचारपूस करायची, हे कसलं मोदींचं हिंदुत्व? संजय राऊतांची टीका, तर अडवाणींची अवस्था शहाजहानसारखी, राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंचं आराध्य दैवत औरंगजेब, शिंदेच्या सेनेचे नेते संजय निरुपम यांचा टोला। संजय राऊत, मुल्ला संजय राऊत, निरुपम यांचा पलटवार। बाळासाहेबांनी कबर खोदायला सांगितली नाही, तर बाळासाहेबांनीच औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं। संजय राऊतांचं वक्तव्य। औरंगाबादचं नाव बदलण्याला हिंदुत्व म्हणतात, राऊतांचा टोला। आज 7व्या दिवशी नागपूरच्या 4 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम। गणेशपेठ, तहसील, कोतवाली व यशोधरानगर या 4 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी, तर सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता। छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं औरंगजेबाच्या कबरीला टाळं लावण्याचा प्रयत्न। मुंबईहून आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील अजिंठा इंटरचेंज येथे रोखलं। बीडच्या माजलगावात 2 समाजात तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट व्हायरल। पोलिसांकडून 4 तरुणांविरोधात गुन्हा दाखल। अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू ही आत्महत्याच, सीबीआयनं दाखल केला क्लोजर रिपोर्ट। रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना क्लीन चिट। सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी कोणताही कट नसल्याचा सीबीआयचा दावा। क्लोजर रिपोर्टला काहीही कायदेशीर व्हॅल्यू नाही, सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझांची माहिती। सुशांतच्या मृत्यूच्या क्लोजर रिपोर्टचा दिशाच्या केसशी काही संबंध येणार नाही, ओझांचं वक्तव्य। सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याबाबत तेव्हा ठाकरे सरकारने निष्काळजीपणा केला। भाजप नेते राम कदमांचा आरोप, त्यांच्या लोकांना वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्यात आल्याचा कदमांचा दावा। दिशा सालियन आणि सुशांत सिंग या दोघांच्याही आत्महत्याच, संजय राऊतांचं वक्तव्य। भाजपवाले राजकारण करायला मृतांनाही सोडत नाहीत, चांगल्या घरातल्या लोकांवरही चिखलफेक करतायत, राऊतांकडून संताप व्यक्त। दिशा सालियन प्रकरणावेळी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेण्यासाठी 2 फोन केले होते, नारायण राणेंचा मोठा आरोप। उद्धव ठाकरेंचं नारायण राणेंशी कधीही बोलणं झालेलं नाही। नारायण राणेंच्या अटकेवेळी राणे कुटुंबाने ठाकरेंना फोन केला होता। संजय राऊतांची नारायण राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया, तर राणेंसाठी अमित शहा यांचा फोन आला होता, राऊतांची माहिती। तिसऱ्या दिवशी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन मागे, मंत्री भरत गोगावलेंच्या मध्यस्थीनं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय। सरकार दिव्यांग बांधवांसाठी सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेईल, गोगावलेंचं कडूंना आश्वासन। सत्तेसाठी लाचार होण्याची जयंत पाटलांची तयारी, आमदार गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल। जयंत पाटील आणि अजित पवारांच्या भेटीवरून पडळकरांची टीका। मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे बॅनरवर देवाभाऊ असा उल्लेख। भाजप आमदार प्रवीण दरेकरांकडून बॅनरबाजी। उद्या दरेकरांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर्स। मुंबईतील रस्त्याच्या कामात महाघोटाळा झाल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप, तर चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा, आदित्य ठाकरे यांचे पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र। छत्रपती महाराणी ताराबाई साहेबांच्या समाधीचं संवर्धन करा, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र। ताराबाईंच्या समाधीस्थळाची झालेली दुरावस्था अत्यंत दुर्दैवी, संभाजीराजेंची खंत। सांगलीत शक्तीपीठ महामार्गाबद्दल शेतात भगवे झेंडे फडकवत सरकारचा शेतकऱ्यांकडून निषेध। शासनाच्या धोरणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शेतकऱ्यांनी दिली फाशी। रत्नागिरीत मनसेच्या वैभव खेडेकरांना शिवसैनिकांची साथ।
मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर आणि संजय कदम समर्थक यांच्यातल्या मैत्रीपूर्ण जुगलबंदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. टीबी मुक्त भारत जनजागृती क्रिकेट सामन्याला अभिनेता सलमान खानची हजेरी. यावेळी सलमान खान आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट झाली. शिवाजी पार्कमध्ये गवत लागवडीसाठी 80 लाखांचा निधी मंजूर. महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून निधीला मंजुरी. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य गवत प्रजाती निवडून त्याचा अहवाल पालिकेला सादर करावा, पालिकेचे निर्देश. कांजूरमार्ग बदलापूर मेट्रोला वेग. पर्यावरण मंजुरीसाठी करणार सल्लागाराची नियुक्ती. 45 किलोमीटर लांबीचा असणार मेट्रो मार्ग. मुंबईतील टीबीच्या रुग्णांमध्ये वाढ. 2023च्या तुलनेत 2024 मध्ये 10,000 रुग्णांची वाढ. तर मुंबईमध्ये एकूण 60,633 टीबी रुग्णांची नोंद. ठाणे महापालिकेकडून रस्त्यांवर जाळीचं आच्छादन. सिग्नलच्या प्रतीक्षेत असलेल्या चालकांचा होणार उन्हापासून बचाव. पुण्यात फेब्रुवारी महिन्यात 19,000 घरांची विक्री. नागरिकांचा कल परवडणाऱ्या घरांकडे असल्याचं स्पष्ट. 19,000 घरांच्या विक्रीतील 50 लाख रुपयांपर्यंतच्या घरांचं प्रमाण निम्म्याहून अधिक. वर्ध्याच्या आर्वीमध्ये आमदार दादाराव केचे यांचं जंगी स्वागत. जेसीबीमधून पुष्पवृष्टी करत वेधलं साऱ्यांचंच लक्ष. केचेंना भेटण्यासाठी नागरिकांची हजेरी. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या समर्थनार्थ धाराशिवमध्ये आदिवासी समाज आक्रमक. वन विभागाकडून सतीश भोसलेच्या घरावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ तुळजापुरात रास्ता रोको. दलित पॅन्थरचाही आंदोलनाला सक्रिय पाठिंबा. धाराशिव जिल्ह्यातील 170 मराठा आंदोलकांवरील गुन्हे निकाली. 13 प्रकारच्या गुन्ह्यातून मराठा आंदोलकांची निर्दोष मुक्तता. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आले होते गुन्हे. सोलापूरमधील माढात शेतीच्या वादातून शेतकऱ्यांची हत्या. संशयित आरोपीच्या अटकेसाठी पीडिताच्या कुटुंबियांचं माढा पोलीस ठाण्यासमोर 2 तासांहून अधिक काळ आंदोलन. HSRP नंबर प्लेटसाठी बनावट संकेतस्थळ. सायबर फसवणुकीचा नवा प्रकार उघड. पोलिसात गुन्हा दाखल. मंत्री शंभूराज देसाई यांच्या साखर कारखान्यात भीषण आग. जवळपास 2.5 ते 3 तास आग धुमसली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. नालासोपाऱ्यात स्टीलच्या दुकानाला आग. आगीत दुकान जळून खाक झालं. आगीत जीवितहानी नाही. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. रत्नागिरीच्या खेडमधील धनगर वस्तीत भीषण वणवा. वणव्यात घरांचं मोठं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पुण्यातील आंतरराष्ट्रीय मेफेड्रोन प्रकरणाचा सूत्रधार संदीप धुनिया व्हिएतनाममध्ये असल्याच्या चर्चा. पुणे जिल्ह्यातील कुरकुंभमधून 400 कोटी रुपयांची मेफेड्रोनची तस्करी लंडनमध्ये केल्याच्या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी. पुण्यात तरुणाकडून विचित्र प्रकार. स्वच्छतागृहात लघुशंका करणाऱ्याचा व्हिडिओ काढणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल. पुण्यातील कोथरूड भागातील धक्कादायक प्रकार समोर. संतप्त जमावाकडून तरुणाला चोप. ठाण्यातील आनंदनगर येथील गृहसंकुलाची टाकी साफ करताना एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. मृत कर्मचारी ओम साई समर्थ टँक क्लीनर्स कंपनीचा असल्याची माहिती. रायगडमध्ये 80 वर्षीय व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. रायगडच्या गोरेगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. आरोपी हमजा यासिन दाभेळकर पोलिसांच्या ताब्यात. रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रात एक पर्यटक महिला बुडाली. रेस्क्यू टीमकडून बुडणाऱ्या महिलेला वाचवण्याचे सरतीचे प्रयत्न. पाण्याचा अंदाज न आल्यानं महिला पाण्यात बुडाली. कराडमधील भेदा चौकात ट्रक चालकाचा नियंत्रण सुटल्यानं अपघात. पार्किंगमध्ये उभं असलेल्या 2 दुचाकींचं नुकसान. अपघातानंतर ट्रक चालक फरार. नंदुरबार जिल्हा परिषद शाळेची भिंत अचानक कोसळली. घटना पहाटे घडल्यानं मोठा धोका टळला. वारंवार तक्रार देऊनही शाळा दुरुस्त होत नसल्यानं पालकांमध्ये नाराजी. वाशिममध्ये ट्रॅव्हल्सची कारला धडक. धडकेत 3 प्रवासी गंभीर जखमी. ट्रॅव्हल्स चालक अपघातानंतर फरार. भंडाऱ्याच्या साकोलीत मोनो अॅग्रो इंडस्ट्रीजच्या पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्यानं 12 कोंबड्या फस्त केल्या. बिबट्याचा धुमाकूळ सीसीटीव्हीत चित्रित. लाल मिरचीच्या भावात घसरण झाली आहे. एपीएमसीमध्ये लाल मिरचीची आवक वाढल्यानं भावात घसरण झाल्याची माहिती.
कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार समिती अनिवार्य. समिती स्थापन न करणाऱ्या संस्थांना 50,000चा दंड. कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय. मुंबईतील धरणांमध्ये फक्त 39% पाणीसाठा शिल्लक. महापालिकेनं राज्य सरकारकडे राखीव साठ्यासाठी केली मागणी. मालेगावच्या चणकापूर धरणातून सोडलेले आवर्तनाचं पाणी मालेगावला पोहोचलं. गिरणा नदीवरील कोल्हापूर टाईप बंधारा तुडुंब भरल्यानं नदीकाठावरील 15 गावांचा पिण्याचा प्रश्न मिटलाय. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे धरणग्रस्तांची मागणी. वांग मारटवाडी येथील अनेक सुविधांचा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. मंत्री मकरंद पाटलांचे जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव देण्याच्या सूचना. न्यायपालिका स्वतंत्र असल्याशिवाय लोकशाही बळकट होणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीचं महत्त्वपूर्ण मत. दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश DK उपाध्याय यांना यशवंत वर्मांकडे कोणत्याच खटल्याचं काम देऊ नका. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे आदेश. बंगळुरूमध्ये एका उत्सवादरम्यान 100 फूट उंच रथ गर्दीवर कोसळला. दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय. अनेक जण यात जखमी झालेत. सुसाट्याचा वारा सुटल्यानं रथ कोसळल्याची माहिती. मेवाडच्या सावलिया मंदिरात आज 7व्या दिवशीही देणग्यांची मोजणी सुरू. आतापर्यंत सुमारे 35 कोटींची रक्कम मोजण्यात आली, तर अजून सोनं आणि चांदीची मोजणी बाकी असल्याची माहिती. गोव्यात शिमगो महोत्सवाचं भव्य आयोजन. 29 मार्चपर्यंत महोत्सव. पारंपरिक वेशभूषेसह लोकनृत्यांचीही मेजवानी. तैवानमध्ये अर्थ अवर साजरा. सर्व गगनचुंबी इमारतींचे दिवे करण्यात आले बंद. दरम्यान शहरात दाट अंधार पसरला होता. अर्थ अवरला युरोपमधील महत्त्वाच्या इमारतींचे दिवे बंद करण्यात आले. पॅरिसच्या मुख्य इमारती तासभर अंधारात. दक्षिण आफ्रिकेत एअर शो दरम्यान अपघात झाला. हवेत प्रात्यक्षिकं करत असलेलं विमान जमिनीवर कोसळलं. अपघातात पायलटचा मृत्यू. अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये एका दुकानावर दारुड्याचा हल्ला. हल्लेखोरांकडून गुजरातमधील एका बाप लेकीची गोळ्या झाडून हत्या. दारूचं दुकान रात्री सुरू का ठेवलं नाही यावरून वाद. आरोपीला पोलिसांकडून अटक. IPL 2025चा दुसरा टप्पा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये. हैदराबादमध्ये दुपारी 3:30 वाजता हा सामना खेळला जाईल. दोन्ही संघांनी एक IPL जेतेपद जिंकलंय. IPLच्या 18व्या मोसमातील तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना MA चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवला जाईल. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. IPLचे सामने आता केवळ टीव्हीवरच नाही तर मोठ्या पडद्यावरही पाहता येणार. PVR आयनॉक्सची यासाठी BCCI सोबत भागीदारीची घोषणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.